काँग्रेसचे 60 नगरसेवक नॉट रिचेबल, 50 खोके एकदम ओके. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा नॉट रिचेबल, 50 खोके एकदम ओके या वाक्याचा धमाका झालाय. पण यावेळी ठिकाण गुवाहाटी नाही बरं का, विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली आहे. विधान परिषद निवडणुकीचे ढोल वाजू लागताच काँग्रेसचे तब्बल 60हून अधिक नगरसेवक चक्क गायब झालेत. ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांचा हा बालेकिल्ला, पण तिथंच भाजपनं मोठा खेळ केल्याची चर्चा रंगली आहे. हे नगरसेवक कुठं गायब आहेत? 50 खोक्यांचा आरोप नेमका आहे तरी काय, आणि यामाग कोणती राजकीय गणित दडली आहेत? नमस्कार, मी संदीप. राज्यात विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलंय. प्रत्येक पक्ष आपापली संघटन बांधणी आणि त्यासाठी प्रयत्न करतोय. काही जागेवर उमेदवार निश्चित झालेत, मात्र अजूनही 90% जागांवर उमेदवार निश्चित नसताना इकडे काँग्रेसचे दमदार असलेले नेतृत्व विजय वडेट्टीवार यांना मोठा धक्का बसलाय. कारण राज्य पातळीवर विरोधकांना कितीही अंगावर आणि शिंगावर घेणारे विजय वडेट्टीवार मात्र स्वतःच्याच बालेकिल्ल्यात स्वतःच्याच कार्यकर्त्यांना सांभाळायला अपयशी ठरलेत. कारण चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून काँग्रेसचे तब्बल 60 ते 70 नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झालेत. यामध्ये सिंदेवाही नगरपंचायतीचे नगराध्यक्ष भास्कर ननावरे आणि अनेक महत्त्वाच्या सदस्यांचा समावेश आहे. नगरसेवक आणि अनेक स्थानिक कार्यकर्ते गायब झाल्यानंतर काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर थेट घोडे बाजाराचा आरोप केलाय. त्यांनी दावा केलाय की भाजपने या नगरसेवकांना प्रत्येकी 5 ते 15 लाख रुपये देऊन उचललंय. कोण कोण गेलंय याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. सत्तेच्या जोरावर आणि पैशाच्या जोरावर त्यांनी नगरसेवकांना उचललंय असा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. पैशाने आमचे सगळे लोक विकले गेलेत. वडेट्टीवार यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर आता आम्ही व्हीप जारी करून त्यांच्या घरांवर चिपकवणार आहोत. त्यांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू करू असं त्यांनी म्हटलंय. भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या समवेतच नगरसेवकांचा फोटो समोर आलाय. त्या संदर्भात फोटो कधीचा आहे, तो जुना आहे की आताचा आहे, हे मला काही सांगता येणार नाही. परंतु एक नक्की आहे, चंद्रपूरमध्ये घोडा बाजार तेजीत आहे. या घोडे बाजाराची गरजही नव्हती, पण आमदार ठेकेदार झाल्यानंतर पैशाची गुरमी आणि मस्ती येतेच. ती मस्ती यामध्ये दिसतीये. बिना श्रमानं लोकप्रतिनिधी म्हणून आता आमदारच ठेकेदार व्हायला लागले तर राजकारणात काय नीतिमत्ता राहणार, असा सवालच वडेट्टीवार यांनी विचारलाय. सत्ता आणि पॉवर दोन्ही एकत्र घेऊन काम होत राहिलं तर सामान्य जनतेचे हाल होणारच, असंही त्यांनी म्हटलंय. राज्यात जर सत्ता नसती तर कुत्रही मागं गेलं नसतं. कुणात किती दम आहे, सत्तेचा उपयोग करून काही लोकांना घाबरवलेला आहे. बँकेच्या संचालकांना सरपंचाच्या मुलाला तुरुंगात टाकण्याची धमकी देऊन राजकारण सुरू आहे. मी पुन्हा जबाबदारीनं सांगतोय, 5-5 लाख रुपये देऊन नगरसेवकांना नेण्यात आलंय. माझ्याकडे तसे पुरावे आहेत, असा गंभीर आरोप देखील वडेट्टीवारांनी केलाय. माझ्या लोकांचे सगळे रेकॉर्ड आहेत, किती किती पैसे घेतले, जे झालं ते क्लिअर आहे. आता ॲडव्हान्स दिलाय, पुन्हा काही देतील. कुणी म्हणतं 10 लाख देऊ, कुणी म्हणतं 15 लाख देऊ, कुणी म्हणतं काँग्रेसचे डबल देऊ, अशी चर्चा असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय. या संपूर्ण मोहिमेमागं भाजपचे आमदार बंटी भांगडिया असल्याचं बोललं जात आहे. काही नगरसेवकांचे भांगडिया यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झालेत. जरी भांगडिया यांनी हे आरोप फेटाळले असले तरी भाजप कार्यकर्ता म्हणून मी पक्षाला मदत करणारच, असं सूचक विधान त्यांनी केलंय. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांची मतं अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळेच भाजपनं काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात हा राजकीय स्ट्राईक केल्याचं मानलं जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पळवापळवीच्या घटना सुरू आहेत. नगरसेवकांना अज्ञातस्थळी, कदाचित राज्याबाहेरील रिसॉर्टवर हलवण्यात आलं असावं, अशी दाट शक्यता आहे. मतदानापर्यंत हे नगरसेवक काँग्रेसच्या हाती लागणार नाहीत याची खबरदारी विरोधक घेत आहेत. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात आता 50 खोके एकदम ओके हे वाक्य कायमचं कोरलं गेलंय. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं तेव्हा विरोधकांनी या घोषणेचा वापर करून त्यांच्यावर विकले गेल्याचा शिक्का मारण्याचा प्रयत्न केला. पण आता हा शब्द केवळ बंडापुरता मर्यादित राहिला नाहीये. आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील खोक्यांचा उल्लेख होतोय. विजय वडेट्टीवार उघडपणे म्हणतायत, नगरसेवकांना 5 लाख, 10 लाख आणि काही ठिकाणी तर 15 लाखांची ऑफर दिली गेली आहे. जर एका साध्या नगरसेवकाची किंमत लाखांमध्ये असेल तर मग आमदार आणि खासदारांसाठी खोके किती खोल असतील याची कल्पनाच केलेली बरी. निवडणूक लढण्यासाठी भाजपने ही राजकीय रणनीती वापरली आहे असं बोललं जात आहे.
विरोधकांचा गड पोकरण्यासाठी विरोधकांच्या माणसांना आपल्याकडे वळवणं आणि साम दाम दंडभेद मार्गाने विरोधक कमी करून टाकायचे, तर दुसरीकडे काँग्रेसची हातबलता. आपले नगरसेवक सांभाळण्यात पक्ष अपयशी ठरतोय. जर 60 नगरसेवक गायब होत असतील तर पक्षाची बांधणी किती कच्ची आहे हेच यातून सिद्ध होत आहे. एकीकडे भाजप आपली रणनीती मोठ्या शिताफीनं वापरतोय आणि दुसरीकडे काँग्रेस मात्र फेल ठरलंय. काँग्रेसचे राहुल गांधी हे केंद्रीय पातळीवर भाजपचं राजकारण कमी करण्यासाठी प्रयत्न करतायत. भाजप संपत चाललंय, पुढच्या एका वर्षात भाजप सरकार कोसळेल असा ठाम विश्वासही व्यक्त करतायत. मात्र दिल्लीत जरी राहुल गांधी यांचा प्रयत्न त्यांच्या पक्षासाठी योग्य दिशेनं होत असला तरी गल्लीत मात्र काँग्रेसला कार्यकर्ते सांभाळणं कठीण जातंय. शेवटी राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र आणि कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो, म्हणून काहीही घडू शकतं. आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतंय? भाजपची खेळी स्थानिक पातळीवर जिंकून देईल की महाविकास आघाडी वरचढ ठरेल? कमेंट करून नक्की सांगा.